आता कालचं डिस्कशन हे चालू होतं. ठीक आहे, उत्तर आलं का याचं? काय काय आलं सांगा. VRMS काय आलं? VM/√2. गुड. आणि V ॲव्हरेज काय आलं? किती आलं? 2VM/π. ठीक आहे, मग पीक फॅक्टर आणि क्रेस्ट फॅक्टर काय येणार? पीक फॅक्टर काय येणार? VM सांगितलं तुम्ही, आपण VM घेतले काय? ओके, एक मिनिट. मग VM घेतला तर इथं पण VM होणार ना. पीक व्हॅल्यू पण VM होणार ना. VM आणि VM. ठीक आहे, काय येणार? √2. आणि इथं π/2√2. π/2√2. ठीक आहे, π/2√2. तर हे असं आहे, π/2√2. हे झालं. आता पुढचा सिग्नल घेऊया. पुढची वेव्हफॉर्म. आता बघा, पुढची वेव्हफॉर्म आहे यातली. ठीक आहे, VM ही अशी वेव्हफॉर्म आहे. ठीक आहे, तर याची पीक व्हॅल्यू किती आहे? VM. हा, आता तुम्ही हे काय घेणार? VRMS कसं काढायचं? त्यात फक्त काय चेंज होणार सांगा. वरच्या वेव्हफॉर्म मध्ये काय चेंज होणार ते इक्वेशन मध्ये इंटिग्रेशनचं लिहिलेलं आहे. V सेमच राहणार की कसं लिहिणार तुम्ही? बघा, VRMS ना, वन अपॉन 2π लिहिणार मी आता. टाइम पिरियड 1/2π, कारण टाइम पिरियड हा झाला ना टोटल. अशी वेव्ह रिपीट व्हायला लागल्या. इथं बघा, फक्त एवढ्या इंटरव्हल नंतर वेव्ह रिपीट झाल्या म्हणून आपण टाइम पिरियड घेतला 1/π. तर वेव्हफॉर्म 0 to 2π रिपीट होते. लक्षात आलं? वेव्हफॉर्म 0 to 2π रिपीट होते. म्हणून टाइम पिरियड काय झाला? टाइम पिरियड झाला 1/2π. आणि इंटिग्रेशन काय असणार बघा? 0 to π VM
साइन ओमेगा टी डी ऑफ ओमेगा टी, Vm साइन ओमेगा टी डी ऑफ ओमेगा टी. कुठं इथं? हा, काय येणार नाही सांगा बरं? कारण इथं पाय टू 2 पाय 0च आहे. हे इंटिग्रेशन असं लिहिणार ना मी, हे बघा, टोटल टाइम पिरियड ही टोटल वेव्ह फॉर्म आहे एवढी. आपण टाइम पिरियड कशाला म्हणतो? की जेवढ्या इंटरव्हल नंतर सेम वेव्ह शेप रिपीट व्हायला लागलाय. इंटरव्हल नंतर, स्पेसिफिक इंटरव्हल नंतर जो वेव्ह शेप रिपीट होतो त्याला म्हणतो आपण तेवढा टाइम पिरियड. आता बघा, इथनं इथपर्यंत हा वेव्ह शेप रिपीट झाला म्हणून टाइम पिरियड 2 पाय. पण वेव्ह फॉर्म लिहिताना कसं लिहिणार मी? हे बघा, 0 to पाय म्हणजे साइन Vm साइन ओमेगा टी, हे कुठून कुठं? 0 to पाय आणि 0 फॉर 0 to पाय टू 2 पाय, पुढं पाय टू 2 पाय. मग 0चं इंटिग्रेशन 0च, म्हणून फक्त मी 0 to पाय घेतलं, तेवढंच. समजलं? ओके. मग बघा पुढं, आता हे कंट्रोल सिस्टम मध्ये सगळं रिपीट होते, सगळं तिथं परत नव्यानं शिकायचं आपल्याला. ठीक आहे, VRMS झालं. मग VRMS ची ऍव्हरेज, VRMS ची व्हॅल्यू काय येते बघा? VRMS ची व्हॅल्यू काय येते बघा? आणि V ॲव्हरेज 1/2 पाय इंटिग्रेशन 0 to पाय Vm साइन ओमेगा टी डी ऑफ ओमेगा टी. यांच्या व्हॅल्यू सांगा काय येतात? VRMS काय येते? Vm/2. ओके, गुड, फास्ट काढलं. ओके ओके ओके, वरचा इंटिग्रेशनच्या आतला पार्ट सेम आहे. करेक्ट, गुड. इथं काय येणार? तसाच विचार करा. Vm/पाय, Vm/पाय. मग आता इथं सांगा याची व्हॅल्यू काय येते? पीक फॅक्टर किंवा क्रेस्ट फॅक्टर 2 आणि फॉर्म फॅक्टर किंवा शेप फॅक्टर काय येणार? π/2. ओके, π/2. ठीक, लिहून घ्या लवकर.
काय झालं? कायच झालं नाही माझं. बरं ठीक आहे. आपण आता पुढचे वेव्हफॉर्म बघू. किती लागतात आपल्याला? 1 2 3 4 5 लागतात ना? 6 लागतात. ठीक. ओके, जाऊ दे, आपण ड्रॉच करू सरळ. हम्म. ठीक आहे, नुसतं इथं रेशो लिहायचं आहे, तर मेन वेव्हफॉर्म आपल्याला लिहायचं. ठीक आहे.
ओके, आता बघा पुढची वेव्हफॉर्म. ठीक आहे, ही अशी वेव्हफॉर्म आहे. मग बघा इथं 0, इथं आता T/2, इथं T, इथं 3T/2, 2T असं आहे. ओके, इथं मॅक्सिमम व्हॅल्यू A आहे आणि मिनिमम व्हॅल्यू -A. मॅक्सिमम व्हॅल्यू A, मिनिमम व्हॅल्यू -A. आता वेव्हफॉर्म जर बघितली, वेव्हफॉर्मची पीक व्हॅल्यू काय दिसते इथं बघा. इथं आपण लिहितो पीक व्हॅल्यू. पीक व्हॅल्यू, RMS व्हॅल्यू, ॲव्हरेज व्हॅल्यू, त्यानंतर पीक फॅक्टर आणि त्यानंतर फॉर्म फॅक्टर. मग बघा पीक व्हॅल्यू आहे याची A. पीक व्हॅल्यू आहे A. त्यानंतर वेव्हफॉर्म काय दिसते ही सगळ्यात पहिला तुमच्या डोक्यात यायला पाहिजे. काय दिसते? सिमेट्रिकल. गुड. वेव्हफॉर्म काय आहे? सिमेट्रिकल आहे. वेव्हफॉर्म जर सिमेट्रिकल असेल तर ॲव्हरेज व्हॅल्यू 0 फॉर फुल सायकल. ॲव्हरेज व्हॅल्यू 0 फॉर फुल सायकल. ठीक आहे, पहिलं हे लिहिलं. आता RMS व्हॅल्यूचा बघा फॉर्म्युला काय आहे. RMS व्हॅल्यूचा VRMS 1/T अंडर रूट मध्ये 0 to T V of T ब्रॅकेट स्क्वेअर dt. V of T ब्रॅकेट स्क्वेअर dt. ठीक आहे. आता हे लिहिताना कसं लिहितोय बघा आपण. हे इक्वेशन कसं लिहायचं? V of T कसं लिहिणार मी? V of T इज इक्वल टू A फॉर 0 to T/2 आणि -A फॉर T/2 to T. T/2 to T. ओके, T/2 to T. मग तुम्ही सोडवू शकता हे पूर्ण. ओके, बघा ट्राय करा बरं.
ते तुम्हाला कसं कसं सोडवायला लागणार बघा. VRMS √1/T √1/T इंटिग्रेशन 0 to T/2 a स्क्वेअर dt. आता विथ रिस्पेक्ट टू टी लिहायला लागलोय आपण. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू टी लिहायला लागलो. dt प्लस T/2 टू T मायनस a स्क्वेअर dt मायनस a स्क्वेअर dt. लिहिलं हे असं. मग बघा, हे जर सोडवायचं म्हटलं, सोडवून दाखवतो मी आणि डायरेक्ट नंतर उत्तर लिहू तिथं, किंवा तुम्ही सांगा उत्तर त्याचं काय येतं. a स्क्वेअर कॉमन येणार. बघा काय ते उत्तर. VRMS is equal to under root a square by t a square by t a square कॉमन येणार इथं आणि T/2 प्लस t मायनस T/2. T/2 बघा, a स्क्वेअर बाय T/2 प्लस T/2 प्लस T/2 t आणि ही t आणि ही t कॅन्सल. म्हणजे उत्तर काय आलं? फक्त a. उत्तर काय आलं? फक्त a. ओके, हे असं. ए आलं. आता ॲव्हरेज व्हॅल्यू 0 फॉर फुल सायकल. मग हाफ सायकलला आपल्याला काढायचे. कसं काढणार बघा. हाफ सायकलला 0 to T/2 बघा. V ॲव्हरेज 1/T/2 0 to T/2 a dt काय ना
ए, व्ही ॲव्हरेज ए. म्हणजे बघा RMS व्हॅल्यू ए आली, ॲव्हरेज व्हॅल्यू ए आली. RMS व्हॅल्यू ए, ॲव्हरेज व्हॅल्यू ए, तर पीक फॅक्टर 1, फॉर्म फॅक्टर 1. ठीक आहे. ठीक आहे, हे झालं. आता पुढची वेव्हफॉर्म घेऊ. आता पुढची वेव्हफॉर्म कोणती घेऊया? ठीक आहे. ही अशी वेव्हफॉर्म आहे. मग बघा हे 0 t/2 t 3t/2 2t आणि होता t a v of t. ओके, ही अशी वेव्हफॉर्म आहे. वेव्हफॉर्म सिमेट्रिकल आहे का सिमेट्रिकल आहे? असिमेट्रिकल. गुड. मग बघा वेव्हफॉर्म कसं लिहिणार मी? v of t इज इक्वल टू a फॉर 0 लेस देन और इक्वल टू t लेस देन और इक्वल टू t/2 आणि 0 फॉर t/2 ग्रेटर दॅन और लेस दॅन t. ठीक आहे, लेस दॅन और इक्वल टू. ठीक आहे, करेक्ट आहे, लेस दॅन और इक्वल टू म्हणायचं. त्याला आपण म्हणतो एका व्हॅल्यूला, आता जिथं बघा लेस दॅन और इक्वल टू 2 व्हॅल्यू आहेत, t/2 ला 2 व्हॅल्यू ते ठीक आहे, त्याला डिसकंटिन्युटी म्हणतो आपण. ठीक आहे, एका व्हॅल्यूला एका टाइमच्या व्हॅल्यूला जर 2 व्हॅल्यू आपल्याला दिसत असतील वेव्हफॉर्म मध्ये, दॅट इज डिसकंटिन्युटी.
ठीक. मग ही वेव्हफॉर्म आहे. मग तुम्ही पहिला पीक व्हॅल्यू काय आहे? पीक व्हॅल्यू आहे ए. त्यानंतर RMS व्हॅल्यू, हा सांगा. VRMS इज इक्वल टू अंडर रूट मध्ये 1/T इंटिग्रेशन 0 to T/2 A स्क्वेअर dt. याचं उत्तर काय आहे ते सांगा. 0 to T टाइम पिरियड टोटल 0 to T आहे. ही वेव्हफॉर्म आहे पूर्ण. आणि ॲव्हरेज व्हॅल्यू ॲव्हरेज 1/T 0 to T/2 A dt. काय त्या A/√2. गुड. आणि ॲव्हरेज व्हॅल्यू A/2. हा ठीक आहे. फॉर्म फॅक्टर काय येणार? √2. ठीक आहे. आता बघा याच्यातनं एक तुम्हाला जनरलाइज कन्सेप्ट इथं लिहून ठेवा. ए याची व्हॅल्यू आहे x आणि याची व्हॅल्यू आहे y. ठीक आहे. इथनं लाईन मारा बरं का. आता जर असं असेल तर बघा पीक व्हॅल्यू आहे ए, RMS व्हॅल्यू येत्या VRMS A√x/y आणि ॲव्हरेज व्हॅल्यू येते A × x/y. ठीक आहे. A × x/y. समजलं? जनरलाइज कन्सेप्ट आहे. त्यावेळी पेपरला असे क्वेश्चन येतील त्यावेळी बघा याचा उपयोग होतोय, या जनरलाइज कन्सेप्टचा उपयोग होतोय. आता पुढं 3 वेव्हफॉर्म बघूया. चला.
तर डायरेक्टच लिहून देतो, तुम्ही ट्राय करा, नाही आलं तर मी सांगतो, तुम्ही विचारा, पण तुम्ही ट्राय करा बाकीचे आता त्याचे. ओके, तीन बसतील का याच्यात? ओके, तर बघा अशी वेव्हफॉर्म आहे. हे बघा, 0 t/2 t 3t/2 t, याची व्हॅल्यू आहे a, याची व्हॅल्यू आहे -a. हे सगळं v ऑफ टीच असंच म्हणू. t 2t अँड सो ऑन. याची व्हॅल्यू आहे a, याची पण व्हॅल्यू आहे बघा a. इथं पण t 2t 3t t. तीन वेव्हफॉर्म मध्ये काय फरक आहे हो? जर मला वरचे वेव्हफॉर्म किंवा त्यातली एक वेव्हफॉर्म आणि बाकीचे दोन वेव्हफॉर्म जर मला एक नंबर, वरची सिमेट्रिकल आहे, बाकीच्या असिमेट्रिकल आहेत. मग बघा, याची पीक व्हॅल्यू किती आहे ए, याची पीक व्हॅल्यू किती आहे ए, याची पीक व्हॅल्यू किती आहे ए. RMS व्हॅल्यू. आता या ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म आहेत, तुम्ही ट्राय करा याचा आन्सर काढायला, ठीक आहे. पण बघा, मी देतो आता याचं उत्तर. आता ही जर सिमेट्रिकल असेल तर बघा, तुम्हाला हिंट एक देतो, इथं t/2 असणार ना, सॉरी 3t/4 असणार ना. काय असणार? t/2 t/4 असणार, इथं 3t/4 असणार, 3t/4, ठीक आहे. आता बघा, इथं पीक व्हॅल्यू, पीक RMS. आता याची व्हॅल्यू RMS व्हॅल्यू येत्या a/√3, a/√3. या वेव्हफॉर्मची पण RMS व्हॅल्यू येत्या a/√3, या वेव्हफॉर्मची पण RMS व्हॅल्यू येत्या a/√3, ठीक आहे. याची बघा ॲव्हरेज व्हॅल्यू, ॲव्हरेज व्हॅल्यू 0 फॉर फुल सायकल आणि a/2 फॉर हाफ सायकल. याची पण काय येत्या a/2, याची पण येत्या a/2. आता पीक फॅक्टर आणि फॉर्म फॅक्टर. पीक फॅक्टर काय येतो सांगा बरं? पीक फॅक्टर √3
याचा पण √3. फॉर्म फॅक्टर 2/√3. 2/√3. 2/√3. 2/√3. ठीक आहे, हे लिहून घ्या. वेव्हफॉर्म ट्राय करा तुम्ही सॉल्व करायला, आणि मग आपण बघूया, डिस्कस करू. मग त्यानंतर नाही आलं तर डिस्कस करू. कुठलं? हा हा, काय ऍड करायचं म्हणजे? नाही नाही, कसं येईल 0 to t? -a येणार, असं येणार. तिरकी लाईन आहे ना, सरळ लाईन नाही आहे ती, तिरकी लाईन आहे, त्याचा स्लोप येणार. बघा, विसरताय तुम्ही. 0 to a आहे आणि तिरकी लाईन आहे, स्लोप काय आहे? चेंज इन y डिवायडेड बाय चेंज इन x. 4a/t. करेक्ट. स्लोप काय असणार याचा? 4a/t इंटू t. ठीक आहे, ही लाईन झाली, लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. आणि पुढचं काय असणार? आता बघा, ही लाईन पूर्ण इथनं इथपर्यंत जायला लागल्या खाली. ठीक आहे, मग काय घेणार तुम्ही? त्याचा स्लोप काय येणार? सेमच येणार, -4a/t. फक्त निगेटिव्ह येणार स्लोप. प्लस काय येणार? ही लाईन y इंटरसेप्टला कुठे टेकते बघा. आता 0 to t/4 टू t आल्यानंतर एवढी खाली येते. मग ह्याच्या पाठीमागे ही काय असणार? 2a पासून स्टार्ट झाली असणार. 2a. समजलं का? आणि सोडवून बघा, ट्राय करा, बघा काय ते उत्तर. आता ओके, पुढे जाऊया. आता बघा, मी तर म्हणतो इम्पॉर्टंट पॉइंट्स.
इम्पॉर्टंट पॉइंट्स. समजा व्ही ऑफ टीचं एक्सप्रेशन दिल्यास V0 प्लस ए V1 काय म्हणूया आपण इक्वेशन दिलंय बघा सायनोसॉइडलच्या फॉर्ममध्ये V1 साइन ओमेगा टी V1 साइन ओमेगा टी प्लस V2 साइन 2 ओमेगा टी ओके प्लस V3 साइन 3 ओमेगा टी प्लस सो ऑन. समजलं तुम्हाला? V0 प्लस V1 साइन ओमेगा टी V2 साइन 2 ओमेगा टी प्लस V3 साइन 3 ओमेगा टी अशा पद्धतीने असेल. तर याच्यात काय दिसतं बघा, याला आपण म्हणतो DC व्हॅल्यू. DC व्हॅल्यू. आणि तुम्ही इथं बघा, इथं फ्रिक्वेन्सी डिफरंट आहे, डिफरंट फ्रिक्वेन्सी, डिफरंट फ्रिक्वेन्सी. जर असं असेल देन टू कॅल्क्युलेट RMS व्हॅल्यू यूज फोरियर सिरीज फॉर्म्युला. देन टू calculate RMS value use Fourier series formula. ठीक आहे, फोरियर सिरीज फॉर्म्युला. मग बघा, जर अशी जर वेव्हफॉर्म असेल किंवा अशी व्हॅल्यू दिली असेल, आता ही वेव्हफॉर्म असते. आता ही वेव्हफॉर्म असते कशी तुम्हाला ते पण दाखवतो. हे बघा, रिअल मध्ये ही वेव्हफॉर्म जर तुम्हाला बघायची असेल अशा टाईपची, भरपूर वेव्हफॉर्मचं कॉम्बिनेशन आहे ते. ठीक आहे. आता तसं जर बघायचं म्हणलं, हे बघा, एक ही व्हॅल्यू आहे त्यात V0, त्यानंतर V1 साइन ओमेगा टी, म्हणजे बघा ही एक व्हॅल्यू आहे, ही एक वेव्हफॉर्म आहे ज्याची पीक व्हॅल्यू V1 आहे. ठीक आहे. आणि फ्रिक्वेन्सी बघा ओमेगा टी आहे, याची फ्रिक्वेन्सी डबल आहे. आता 2 ओमेगा टी, 2 ओमेगा टी म्हणजे फ्रिक्वेन्सी डबल, टाइम पिरियड हाफ. मग कळतंय तुम्हाला? टाइम पिरियड हाफ. आणि याची व्हॅल्यू बघा V1 आहे, याची व्हॅल्यू आहे V2. V1 V2 मध्ये काही रिलेशन असू शकते, म्हणजे V1 मोठी पण असू शकते, V2 लहान असू शकते, V2 मोठी असू शकते, V1 लहान असू शकते. ठीक आहे. V3 च्या बाबतीत पण तसा आहे. पण V3 ची बघा काय आहे, फ्रिक्वेन्सी 3 पटीने आहे. फ्रिक्वेन्सी 3 पटीने, टाइम पिरियड 3 टाइम्स निम्मा. मग याचे 3 तुकडे करायचे. पहिला जो आहे याचे 3 तुकडे झाले पाहिजेत, 1 2. मग ही बघा अशी येणार. असं येणार. समजलं तुम्हाला? फ्रिक्वेन्सी 3 टाइम्स 3 ओमेगा टी आहे ना, म्हणजे याच्या 3 पटीनं. आणि ह्या अशा सगळ्या वेव्हफॉर्म लिहायच्या, आणि या सगळ्याचा रिझल्टंट म्हणजे त्याची वेव्हफॉर्म येणार ती. ठीक आहे. पॉईंट टू पॉईंट ऍडिशन करायचं.
ते आपण बघू, म्हणजे तुम्ही लई लोड घेऊ नका. आता हे काय तर अशा गोष्टी असतात पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये, ह्याच्यावर आपल्याला जवळजवळ 2-3 दिवस वेळ द्यायचा आहे ह्या गोष्टीवर. ठीक आहे, कारण हे जर कळालं तुम्हाला प्रॉपर तर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स फार सोपं जाते, काय अवघड जात नाही पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. ओके. आणि ह्याचे रिझल्टंट ज्यावेळी ह्याच्या रिझल्टंट येतात, मग ती कशी असेल बरं बघा, तर ती या पद्धतीनं असू शकते. आता एक्झॅक्टली मला सांगता येणार नाही, पण त्या सगळ्यांची ऍडिशन जर केली, ठीक आहे, ऑड हार्मोनिक्स पण नाहीत, नाही ठीक आहे, नाही सांगता येणार ते ऍडिशन करून तसं. समजा जर अशी असती, V1 ओमेगा टी, V2 साइन 3 ओमेगा टी, V3 साइन 5 ओमेगा टी, म्हणजे 1, 3, 5 अशा पद्धतीने वेवफॉर्म असती आणि V0 असते, तर हे कसं येतं माहिती का? ही समथिंग अशी येते वेवफॉर्म. ओके. आणि त्यात जर V0 नसेल तर ही अशी येते. ठीक आहे, रिझल्टंट त्या सगळ्याचे ह्याचं म्हणजे एक प्रॉपर ऍप्लिकेशन आहे. तुम्ही जर तशा वेवफॉर्म टाकल्या, त्याच्या व्हॅल्यूज टाकल्या ना, तुम्हाला वेवफॉर्म कळतात कोणत्या वेवफॉर्म येतात ते. ठीक आहे, तर बघा ह्या वेवफॉर्म आणि या वेवफॉर्म मध्ये फरक काय आहे? असिमेट्रिकल आहे. आता असिमेट्रिकल आहे म्हणजे बघा, ही थोडीशी वरच्या साईडला शिफ्ट झाल्या ना, पॉझिटिव्ह साईडला शिफ्ट झाल्या म्हणजे ह्याची डीसी व्हॅल्यू आहे, डीसी व्हॅल्यू, आणि ही असते ती कॉन्स्टंट व्हॅल्यू. ठीक आहे, असं काय तर आहे. ठीक आहे, हे बघू आपण डिटेलमध्ये बघणार आहे, पण ह्याचा अभ्यास आहे आपल्याला. ठीक आहे, आता इथं काय आहे बघा, ही व्हॅल्यू अ 2 ओमेगा टी आणि 3 ओमेगा टी असं लिहिलं होतं ना, अँड सो ऑन. अशी वेवफॉर्म दिली असेल तर याची ॲव्हरेज व्हॅल्यू येते V0. आरएमएस व्हॅल्यू येते बघा V0 स्क्वेअर प्लस V1 बाय √2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस V2 बाय √2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस V3 बाय √2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सो ऑन. ही अशी येते. ठीक आहे, हे समजलं? जर अशा पद्धतीने असेल तर म्हणजे इथं काय फ्रिक्वेन्सी डिफरंट आहे. मग समजा अजून एका पद्धतीचा असा क्वेश्चन दिला, व्ही ऑफ टी, म्हणजे इथं मी म्हणतो याला 1 आकडा देतो आणि याला 2 देतो. व्ही ऑफ टी इज इक्वल टू V0 प्लस V1 साइन n ओमेगा टी मायनस φ1 किंवा प्लस मायनस काही असेल, आणि प्लस V2 साइन n ओमेगा टी प्लस मायनस φ2 प्लस सो ऑन अशा पद्धतीने असेल. तर याच्यात काय दिसतंय, त्यांची फ्रिक्वेन्सी सेम आहे.
जर अशा पद्धतीची वेव्हफॉर्म असेल, इथं काय आहे बघा, इथं फ्रिक्वेन्सी डिफरंट आहे, तर इथं फ्रिक्वेन्सी सेम, सो वी कांट यूज फोरियर सिरीज फॉर्म्युला. हा फोरियर सिरीज फॉर्म्युला आहे, वी कांट यूज फोरियर सिरीज फॉर्म्युला. मग कसं सोडवायचं हे, व्ही ऑफ टी, मग बघा याची ॲव्हरेज व्हॅल्यू, व्ही ऑफ टी ॲव्हरेज काय ना V0, व्ही ऑफ टी आर एम एस, व्ही ऑफ टी आर एम एस काढायची कशी, मग त्याची पूर्ण प्रोसेस फॉलो करायला लागेल तुम्हाला. मग पहिला तुम्हाला व्ही ऑफ टी व्ही ऑफ टी थोडासा रिड्यूस करून घ्यायला लागेल. व्ही ऑफ टी कसा घेणार बघा, होय व्ही ऑफ टी व्ही झिरो थांबा सांगतो, V0, त्यानंतर आता फ्रिक्वेन्सी सेम आहे, मग तुम्ही त्याला काय लिहिणार बघा, प्लस V1 अँगल ∅1 प्लस मायनस ∅1, V1 अँगल प्लस मायनस ∅1 आणि प्लस V2 अँगल प्लस मायनस ∅2. आता हे काय करायचं, त्या हा म्हणजे पोलार फॉर्म मध्ये आले ना त्याचं, ते रिड्यूस करायचं फायनल, आणि रिड्यूस केल्यानंतर V0 प्लस VR म्हणतो मी आता, रिझल्टंट, ह्या सगळ्याचा रिझल्टंट अँगल जे काय असेल ते प्लस मायनस फाय असं आलं फायनल ते सगळं सॉल्व्ह करून. आपण बघितले ते कसं सॉल्व्ह करायचं, ते आधीच्या लेक्चरला डिस्कस केलेलं आहे ते. जर अशा पद्धतीचे इक्वेशन आले तर काय करायचं, हे पोलार फॉर्ममध्ये कार्टेशियनमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं, त्यानंतर त्याचा रिझल्टंट काढायचा, परत पोलारमध्ये कन्वर्ट करायचं, मग हे असं लिहायचं फायनल. आता समजा हे फायनल इक्वेशन आले, मग हे कसं लिहिणार मी, V0 प्लस VR साइन nωt प्लस मायनस फाय. आता मग याची RMS व्हॅल्यू काढायची, हा मग याची बघा RMS व्हॅल्यू काढायची. मग व्ही ऑफ टी RMS काय लिहिणार मी, अंडर रूट V0 स्क्वेअर प्लस VR बाय √2 ब्रॅकेट स्क्वेअर. समजलं का? ज्यावेळी फ्रिक्वेन्सी सेम असते त्यावेळी तुम्ही असं करायचं, ज्यावेळी फ्रिक्वेन्सी डिफरंट असते त्यावेळी असं करायचं. त्याच्यावरचे प्रॉब्लेम पण सोडवणार आहे आपण. ओके, कळालं का? लिहून घ्या.
ठीक आहे, हे आपण आता एवढं शिकलो. याचं एक एक्झाम्पल बघू आपण. आवरा लवकर. ठीक आहे, झालं. झालं. आता एक क्वेश्चन बघू. हे बघा, ठीक आहे. I of t. Calculate power dissipated in resistor. Power dissipated in resistor. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे. आता जे आपण शिकलो तिथं वापरायचं आहे. आता या पद्धतीची वेव्हफॉर्म आहे. पॉवर डिसिपेटेड इन रेजिस्टर काय असते बघा, पी आर काय असते, आय स्क्वेअर आर. आय स्क्वेअर आर. आता रेजिस्टरच्या बाबतीत लक्षात ठेवा, जिथे जिथं पॉवर डिसिपेटेड तुम्हाला काढायचे आहे किंवा रेजिस्टर मधली पॉवर काढायची आहे तिथं तुम्ही इथं काय घेणार, आर एम एस. आणि तुम्हाला मोटर मधली पॉवर काढायची आहे, बॅक ईएमएफ काढायचं आहे. ठीक आहे. तर त्यावेळी जी व्हॅल्यू तुम्ही घेणार कॅल्क्युलेशन करायला ईएमएफ मधली किंवा ईएमएफ किंवा करंट जो घेणार तो काय घेणार, ॲव्हरेज घेणार. लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्हाला रेजिस्टर मधली पॉवर काढायची त्यावेळी तुम्ही काय घेणार, आर एम एस व्हॅल्यू. आणि ज्यावेळी बॅक ईएमएफ काढायचा आहे, परत इंडक्टर मधली पॉवर काढायची आहे, कॅपॅसिटर मधली पॉवर काढायची आहे, त्यावेळी तुम्ही काय घेणार, ॲव्हरेज व्हॅल्यूज घेणार त्या कॅल्क्युलेशन मध्ये. ठीक आहे.
ओके, मग आपण ही वेव्हफॉर्म बघितलेली आहे. मग याची IRMS काय आली? करेक्ट. IRMS काय आली? 6/√3. एक नंबर, 6/√3. मग PR, आता हे जर तुम्हाला लक्षात असेल, वेव्हफॉर्म वरून लक्षात असेल तर ठीक, तुम्ही डायरेक्ट लिहू शकता, नाहीतर मग तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागणार त्याची RMS व्हॅल्यू. पण एक्झामला तेवढा वेळ नसतो आपल्याकडं. ओके, मग PR काय येणार बघा? 6/√3 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 3, म्हणजे 36/3 इंटू 3. ठीक आहे, बरोबर आहे ना? ओके, हे असे क्वेश्चन असतात. हे क्वेश्चन बघा, ज्याचा कोणाचा ह्याचा अभ्यास झाला या वेव्हफॉर्मचा, त्याला लगेच सांगता येणार. अभ्यास जर झाला नसला तर तिथं सगळं सोडवत बसणार तुम्ही. ठीक आहे, वरवर फक्त ओझरता अभ्यास करून आलाय, तुम्ही सगळं ते त्याचं इक्वेशन काढणार, ते लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, मग त्याचा स्लोप काढणार, ते सॉल्व्ह करणार, RMS व्हॅल्यू काढणार आणि उत्तर बरोबर काढणार. तिथं तुमचे 4-5 मिनिटं गेली, संपलं. आउट ऑफ कॉम्पिटिशन. उत्तर बरोबर येऊन पण काय फायदा नाही. ठीक आहे, ओके, थांबू आपण इथं आणि याचे क्वेश्चन पण बघूया. ओके, नाही नाही नाही, एवढं देत नाहीत अवघड. तसं करता येतंय, तुम्हाला वेव्हफॉर्म दिली की त्याचं इक्वेशन तुम्ही तयार करायचं, ते पण एवढं अवघड देत नाहीत. ते गेटला एखादा क्वेश्चन तसा येऊ शकतोय 2 मार्काचा, पण आपल्या बाकीच्या इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामला मला नाही वाटत तेवढं विचारतील, कारण ती प्रोसेस मोठी आहे. तुम्हाला त्या वेव्हफॉर्म वरून फोरियर सिरीज अनालिसिस करून पूर्ण त्याचं फोरियर सिरीज अनालिसिस 2 पानाचं जात आहे त्याचं, मग फायनल इक्वेशन तुम्ही तयार करणार आणि मग ते सॉल्व्ह करणार, एवढं नाहीत विचारत. ठीक आहे, पण हे असे छोटे छोटे असं विचारू शकतात, असे वेव्हफॉर्म दिले आहे, किंवा आपण जे बघितले वेव्हफॉर्म त्यातली एखादी वेव्हफॉर्म त्यांनी देऊ शकतात, किंवा आपण बघितलेल्या वेव्हफॉर्मचं कॉम्बिनेशन्स देऊ शकतात. ते आपण बघूया, उद्याच्या लेक्चरला बघूया. पुढचा क्वेश्चन हा आहे, पण जरा डिटेल डिस्कशन करायला लागणार, त्यामुळे मी उद्या घेतो. ओके.